शिवनेरीतर्फे बॅटिंगसाठी स्ट्राईकवर आहेत निलेश पुजारी आणि नॉन स्ट्रायकरला आहेत ते मुकुंद कुलकर्णी उर्फ गोट्या. RC ब्रेकर्सतर्फे त्यांचे कप्तान कुणाल सावंत. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. हाणामारीचं पहिलं ओव्हर. मॅच ही 4 ओव्हरची होईल. स्ट्राईकला आहेत ते निलेश आणि बॉलिंगसाठी येत आहेत कप्तान स्वतः कुणाल सावंत. पहिली ओव्हर लेफ्ट आर्म बॉलर कुणाल आणि सुंदर असा चेंडू ऑफ साईडला तटवण्याचा प्रयत्न त्यात अपयशी ठरलेले आहेत. सामन्यातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते कुणाल. समोर फलंदाजासाठी निलेश. पंचांचा निर्णय वाईट. 1 बॉल 1 रन झालेली आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने. 4 धावा. सुंदर असा फटका मारलेला आहे लेग साईडला. शॉर्ट चेंडू तो पुल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा. 2 बॉल 5 धावा. दोन बॉल 5 धावा. दोन बॉल 5 धावा. परत एकदा शॉर्ट बॉल आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे तो. 4 धावा. परत एकदा चौकार. सलग दुसरा चौकार मारलेला आहे निलेश यांनी. 3 बॉल 9 धावा. तीन बॉल 9 धावा. शिवनेरीचे मुख्य फलंदाज निलेश पुजारी. दोन्ही शॉर्ट बॉल टाकले होते कुणाल यांनी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. कुणाल ऑफ साइडला कट मारलेला आहे. 1 धाव. 1 धाव. बॉल किती झाली? 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. विकेटच्या मागे जे उभे आहेत त्यांनी साईडला यावं. सगळ्यांनी कृपा करून. चावाले साइड में आ जाओ भाई. पाचवा चेंडू परत एकदा लेग साइडला मारलेला. 1 धाव. या षटकातील शेवटचा चेंडू. हॅलो हॅलो
11 रन झालेले आहेत शिवनेरीचे. शेवटचा चेंडू या षटकातील. आणि धाव बाद झालेले आहेत मुकुंद कुलकर्णी. लवकर जावा लवकर. अरे विनायक वायकर, विनायक वायकर आपल्या संघासाठी काय करतात ते पाहूया. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन आलेले आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला आहेत ते निलेश. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. अभिनव. अभिनव दुसरा ओव्हर घेऊन येत. परत एकदा लेफ्ट आणि ऑफसाईडच्या दिशेने बाद झालेले आहेत निलेश. ऑफसाईडच्या दिशेने कव्हर बाउंड्रीवर एक सुंदर असा आता पुढील बॅट्समन म्हणून जात आहेत. तुम्हीच उशीर लावू नका रे, जावा लवकर. पुढील फलंदाज सिद्धार्थ थरोळ. लवकरात लवकर शिवनेरीला विनंती आहे की आपला पुढचा प्लेयर लवकर तयार ठेवायचा आहे. सिद्धार्थ थरोळ उर्फ सिद्धू. लेग अंपायरिंग साठी संजय शिंदे व संदीप उर्फ बाबू. सिद्धार्थ थरोळ फटकेबाजीसाठी प्रसिद्ध. एक धाव काढलेली आहे, एक छोटी धाव आणि दुसऱ्या धावीसाठी धावत आहेत आणि रन पूर्ण झालेली आहे. सुंदर विनायक रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा. संघाची धावसंख्या 13. तेरा धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत तंबूमध्ये. परत एकदा लेग साइडला तटवलेला आहे चेंडू सीमा रेषे पार. फार सुंदर असा फटका सिद्धार्थ थरोळ यांच्या बॅटमधून. लेग साइडला कडक फलंदाजी करण्यात प्रसिद्ध असे आमचे सिद्धू. संघाची धावसंख्या 17. परत एकदा सिद्धू सज्ज. रिव्हर्स स्वीप. एकच धाव मिळालेली आहे. रिव्हर्स स्वीप थोडासा फसलेला आहे, बॉल पायामध्ये आला. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. संघाची धावसंख्या 18. विनायक वायकर स्ट्राईकवर.
ऑफ साईडला हलकेच तटवलेला आहे आणि एक धाव. एकोणीस धावा झालेल्या आहेत. 1 टू गो. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. ओव्हर दोन दोन ओव्हर झालेल्या 19 धावा. बॉटल आहे. हॅलो. पुढील षटक घेऊन येतात ते तरुण. 2 ओव्हरमध्ये 19 धावा शिवनेरीच्या झालेल्या आहेत. स्ट्राईकला आहेत ते विनायक. बघू आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत ते. ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा तटवलेला चेंडू. 2 धावा आणि तिसरंही धाव चोरून काढलेली आहे. अरे विनायक ये ना. हॅलो. धावा काढलेल्या आहेत विनायक यांनी. संघाची धावसंख्या 22. एक बॉल झालेला आहे या षटकातील. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते तरुण. लेग साईडच्या दिशेने सुंदर असा फटका. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आमचे डेकोरेटर्स रुपेश. सुंदर अशी त्यांची क्षेत्ररक्षण. चोवीस धावा. दोन बॉल मध्ये 1-3 दिशेने हलकेच तटाव क्षेत्ररक्षण गलीमध्ये. 1 धाव. एससी रक्षक म्हणून उभे आहेत आमचे योगेश शर्मा यांचे मोठे बंधू परेश शर्मा. हॅलो. पुढचा चेंडू विनायक यांना परत एकदा ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा फटका. मला वाटतं विकेटमध्ये पोहोचलेले आहेत ते. 1 धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या 26. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी, म्हणजे सामन्यामध्ये 8 चेंडू बाकी आहेत. सिद्धार्थ थरवळ. एक धाव काढलेली आहे आणि हा नो बॉल आहे. हाईट नो आणि फ्री हिट. फ्री हिट. बघूया फ्री हिटचा काय फायदा उचलतायत ते विनायक वायकर. आमच्या प्रकाश थोरात मार्ग. हॅलो. गुरुवर्य वायकर गुरुजी यांचे ते नातू. पुढील चेंडू घेऊन येतात ते
फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाही. एक धाव पूर्ण. या ओव्हर मधील एक बॉल बाकी आहे. एक बॉल. एक बॉल. एक शेवटचा. संघाची धावसंख्या 29. लेग साइडला चेंडू हलकेच ढकललेला आहे. 3 ओव्हर 30 धावा. 3 ओव्हर 30 धावा. शिवनेरी 3 ओव्हर मध्ये 30 धावा. मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. आपल्याला पुढे आणखीन मॅचेस खेळवायचे आहेत. लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. बघू विनायक आणि सिद्धू हे संघासाठी काय प्रयत्न करतायत. एक षटकार मारला तर सिद्धार्थ थरवळ यांना शिवनेरीचे अध्यक्ष संजय नगरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. आणि हा चेंडू हलकेच तटावलेला आहे. गोलंदाजांनी बघितलं सिद्धू पुढे येत होता आणि शॉर्ट बॉल टाकलेला. 1 धाव. संघाची धावसंख्या 31. एक मोठा फटका मारल्यानंतर मध्येच सिंगल डबल हे आलेले चांगलं असतं. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 33. एक बॉल 33. परत एकदा व्हाईट चेंडू आणि परत एकदा एक धाव काढलेली आहे जेणेकरून संघाच्या धावसंख्येत भर पडलेली आहे. परत एकदा व्हाईट चेंडू. 2 धावा मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 35. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. बघू सिद्धू आणि विनायक आपल्या संघाचा अर्धशतक पूर्ण करतायत का. परत एकदा व्हाईट चेंडू. संघाची धावसंख्या झालेली आहे 36. शेवटचे 5 चेंडू. अवांतर निर्धाव चेंडू. सिद्धू आपल्या सहकार्याला काही कानमंत्र देत आहेत. शेवटचे 4 चेंडू आहेत. याची फलंदाजाने नोंद घ्यायची आहे. 36 धावा झालेल्या आहेत. लेग साइडच्या दिशेने सुंदर असा फटका पण सुंदर झेल पकडलेला आहे. पुढचा लवकर पाठवा. लवकर लवकर. आणि पुढील फलंदाज येत आहेत ते अकरम कुरेशी.
शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. शिवनेरीचे अष्टपैलू खेळाडू अक्रम कुरेशी, शबास विनायक, वेल प्लेट. लवकरात लवकर मॅचला चालू करायचे. अक्रम कुरेशी, अक्रम यांना त्यांचे सहकारी योगेश शर्मा यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. त्यातला एक चेंडू गेलेला आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी. संघाची धावसंख्या 37. शेवटचे 2 चेंडू. एक छगा पाहिजे. बघू आपल्या संघासाठी काय करतायत ते. सिद्धार्थ थरवळ लेग साईडच्या दिशेने 4 धावा. सुंदर चौकार. गचाळाचं क्षेत्ररक्षण. एक्केचाळीस. शेवटचा चेंडू. शिवनेरीने लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरायचं आहे. शेवटचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने उंच मारलेला आहे. बघू सुंदर असा झेल. आणि याचबरोबर शिवनेरीने 41 धावा बनवल्या आहेत. 42 धावांचं आव्हान 4 ओव्हरमध्ये. शिवनेरी लवकरात लवकर फिल्डिंग लावा आपली. चला चला लवकर. किती मारले सिद्धूने? किती मारले? 42 टू विन. 42चं टार्गेट ठेवलेलं आहे शिवनेरीने आरसी ब्रेकर्स यांना. शबास सिद्धू. सिद्धू यांनी 17 रन्स मारलेले आहेत. फिल्डिंग लवकरात लवकर फिल्डिंग लावायची. सर्व शिवनेरीचे प्लेयर्स सोनल, निलेश, सिद्धू, दीक्षित बंगेरा, अक्रम कुरेशी, विनायक वायकर, मुकुंद कुलकर्णी, मनीष नगरे, शेखर देवगडकर आणि रिव्हर्स स्वीप मारणारा तो सूरज राव. आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आमचे धडाडीचे कार्यकर्ते काव्य रोकडे, पाण्याच्या बॉटल घेऊन जा 2. ते माईक ठेव इथं. हे ठेव सगळं. आरसी ब्रेकर्स आपले बॅट्समन पाठवा लवकर प्लीज. बेचाळीस धावांचं आव्हान 4 ओव्हर. आणि बॅटिंगसाठी जात आहेत
तरुण आणि अनुराग. तरुण आणि अनुराग. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत मला वाटतं सोनल राणा, आमच्या विभागातील शाखा क्रमांक 150 शिंदे गटाचे, शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख सोनल राणा. फिल्डिंगची सजावट एसटी रक्षक शेखर देवगडकर, फर्स्ट स्लिपला उभे आहेत मुकुंद कुलकर्णी, पॉइंटवर उभे आहेत ते सिद्धार्थ थरवळ, कव्हरला उभे आहेत दीक्षित बंगेरा, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर उभे आहेत ते विनायक. पहिली ओव्हर घेऊन येतात सोनल राणा. सामन्याला सुरुवात करायची आहे. लेग साईडला उभे असलेले मनीष नगरे, सूरज राव, लेग साईडला मारलेला चेंडू, सुंदर असा झेल पकडलेला आहे अक्रम यांनी. त्याचबरोबर तरुण हे बाद झालेले आहेत. अभिनव. आता दुसरा फलंदाज येत आहे तो अनिरुद्ध, तो आपल्या संघासाठी काय करतोय ते बघूया. पहिल्याच बॉलला एक सुंदर झेल पकडलेला आहे वसीम कुरेशी यांनी, सॉरी अक्रम कुरेशी यांनी. अक्रम कुरेशी यांचा सुंदर झेल. सोनल आपली षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे, मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. मला वाटतं बॅटची कडा घेऊन गेलेला हा बॉल आणि शेखर देवगडकर यांच्याकडून हा झेल सुटलेला आहे. निर्धाव चेंडू, 2 बॉल 1 विकेट, 0 धावा. मनीष नगरे यांचं सुंदर क्षेत्ररक्षण, 1च धाव. याबरोबर आरसी ब्रेकर्स यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 3 बॉल 1 धाव. चौथा चेंडू घेऊन येत आहेत सोनल. सुंदर असं क्षेत्ररक्षण शेखर देवगडकर यांच्याकडून. निर्धाव चेंडू, 4 बॉल 1 धावा. पॉवर प्लेचा फायदा काही अजून आरसी ब्रेकर्सला उठवता आलेला नाही आहे. बघू आता पुढील चेंडू ते काय करतात. आणि परत एकदा डॉट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू, 1च धाव. सोनल यांचं सुंदर गोलंदाजी. नुकतेच उपस्थित झालेले आमचे मित्र आणि हवेत फटकावलेला चेंडू, विनायक वायकर यांचा सुंदर झेल. याचबरोबर हे षटक संपलेला, 1च धाव. 1 धाव. दुसरा प्लेयर पाठवायचा आहे लवकरात लवकर आरसी ब्रेकर्स. पुढील फलंदाज म्हणून येत आहेत परेश शर्मा. परेश शर्मा हे फलंदाजीसाठी जात आहेत. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत. नाही निलेश
निलेश नीलू टाकतो कुठे बॉलर नीलू टाकतो अरे योगेश टाकतोय सॉरी मी बघितलं नाही. पुढील षटक घेऊन येत आहेत ते योगेश शर्मा आमचे धडाडीचे गोलंदाज. आपली फलंदाजी आपली फिल्डिंग सजावट दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत ते योगेश शर्मा. बॅटिंग वर आहे तो अनिरुद्ध. सुंदर असा चेंडू. ओ सूरज यांच्याकडून झेल सुटलेला आहे. पहिला बॉल एक धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या 2. आता दोन भावांमधला सामना आहे. मोठा भाऊ स्ट्राईकला आहे परेश आणि बॉलिंग टाकतोय तो त्याचा छोटा भाऊ योगेश शर्मा. बघू योगेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. ओ सुंदर चेंडू आपल्या मोठ्या भावाला चकवलेला आहे योगेशाने स्लोअर वन टाकून. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. एकच धाव दिलेली आहे. संघाची धावसंख्या 2. परत एकदा पायात टाकलेला चेंडू. बॉलच्या पाठी धावतात सूरज राव. एक धाव. संघाची धावसंख्या 3. चौथा चेंडू घेऊन येत आहेत योगेश. सुंदर असा फटका. सुंदर अशी फेक पण 2 धावा काही रोखू शकलेले नाही आहेत. संघाची धावसंख्या 5. योगेश आपल्या षटकातील शॉट. याचबरोबर 4 धावा. ऑफ साईडला सुंदर असा तटावलेला चेंडू आणि 9. या षटकातील शेवटचा बॉल. योगेशांच्या षटकातील शेवटचा बॉल. परत पायात टाकलेला आहे. 1 धाव. याचबरोबर हे दुसरं षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या 10. 2 ओव्हरमध्ये आरसी ब्रेकर्सला 22 धावांची गरज. 32 सॉरी. पुढील षटक घेऊन येत आहेत. टीम मीटिंग करू नका लवकरात लवकर. शिवनेरी 2 ओव्हर 10 धावा. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत. बारा बॉल 32 धावांची आवश्यकता. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत ते निलेश पुजारी. एक धाव. दीक्षित बंगेरा यांची ऑफ साईडला सुंदर फिल्डिंग. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतात ते निलेश पुजारी. झेल सोडलेला आहे विनायक यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे 12. विनायकांनी खूप लाईटली घेतलं. सुंदर
चौकार. फार सुंदर फटका मारला अनिरुद्ध यांनी. संघाची धावसंख्या 16. या ओव्हरमधील चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते निलेश. लेग साइडला हलकेच तटवलेला. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 18. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत तो निलेश. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 19. ऑफ साइडच्या दिशेने सुंदर फटका आणि सुंदर झेल पकडलेला आहे तो सिद्धार्थ थरवळ यांनी. लास्ट बॉल 1 to go. अनिरुद्ध हे सुंदर खेळलेले आहेत. 16 रन मारलेले आहेत त्यांनी. न्यू बॅट्समॅन नुमान. आणि उंच मारलेला फटका बघू विनायक. झेल घेत आहेत का? सुंदर झेल. नुमाने 0 धावेवर बाद झालेले आहेत. शेवटची ओव्हर आणि संघाची धावसंख्या आहे ती 19. 19 झालेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावांची आवश्यकता. मॅच चालू करायची आहे लवकरात लवकर. शिवनेरी अभिजित 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 हे गेलेले आहेत आणि गोलंदाजी घेऊन येत आहेत. हॅलो दीक्षित बंगेरा. दीक्षित बंगेरा. दीक्षित व्हाईट बॉल. संघातील 6 बॉल बाकी आहेत. शेवटचं षटक. पहिला बॉल वाईट. बघू परेश आपल्या संघासाठी काय करतायत ते. 20 धावा. परेश स्ट्राईकवर आहेत. दीक्षित बंगेरा यांचा सुंदर चेंडू निर्धाव. याच्यानंतरची होणारी मॅच ही ह्या मॅचचे लुझर आणि पहिल्या मॅच मधले लुझर. श्री गणेश यांच्या कॅप्टनने टॉससाठी इकडे यायचं आहे. परत एकदा शॉर्ट पिच बॉल आणि सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षण करतात विनायक वायकर. 2 धावा पूर्ण. दोन चेंडू झालेले आहेत. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. संघाची धावसंख्या 22. शेवटचे 4 चेंडू. लेग साइडच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा झेल पकडलेला आहे तो योगेश शर्मा यांनी. आपल्याच भावाला त्यांनी बाद केलेला आहे.
शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. आणि फलंदाजासाठी स्वतः उतरतायत ते कुणाल सावंत, लेफ्टी बॅट्समन कुणाल सावंत. शेवटचे 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू. दीक्षित बंगेरा परत एकदा शॉर्ट पिच बॉल. दोन धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. दीक्षित फार शॉर्ट पिच बॉल टाकतात पण त्याचा फायदा फलंदाजाला उचलता येत नाहीये. शेवटचे 2 चेंडू. एक धाव काढलेली आहे. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 25. श्री गणेश कैप्टन इधर आ जाओ टॉस के लिए. श्री गणेश त्याचबरोबर हा सामना शिवनेरीने 1 हाती जिंकलेला आहे. लवकरात लवकर टॉस उडवायचा आहे. सूरज टॉस कुठे आहे? टॉस टॉस लवकर द्या. आणि आत्ताच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत ते सिद्धार्थ थरवळ. त्यांनी 18 रन मारले होते. तरी अभिलाष बालन यांना विनंती करतो की त्यांनी मेडल देऊन सिद्धार्थ थरवळ. मॅच लवकरात लवकर चालू करा.